नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार भिजवलेल्या वाटाण्याची भाजी. तर तेल तापायला लावलं, आलं लसूण मिरची व मिडियम साईजचा कांदा चिरून त्यात घालून घेतला आहे. घातल्यानंतर व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. परतल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो कापून घ्यायचा. तेही व्यवस्थित गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर शिजून झालं आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित मिश्रण बारीक करून घेऊया. तर मिश्रण बारीक झाल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं व आपण वाटलेला मसाला घालून घेणार आहे. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर आपण शिजवलेले वाटाणे त्यात घालून घेऊया. घातल्यानंतर डबल व्यवस्थित पाणी टाकून परतून घेऊया. परतल्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेलामध्ये धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट व घरगुती मसाला, मीठ आणि थोडीशी साखर घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपण जी भाजी केली आहे ती त्यात घालून घ्यायची व ती फोडणी आपण त्या भाजीमध्ये अख्ख्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर व्यवस्थित 2-3 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. शिजल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची व कोथिंबीर घातल्यानंतर झाली आपली वाटाण्याची भाजी.